बदलापूरची रणरागिणी म्हणून ओळख असणाऱ्या संगीताताई मोहन चेनवनकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। बदलापूरमध्ये कुठल्याही अन्याय झाला, सर्वसामान्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास झाला, किंबहुना कुठलाही सामाजिक प्रश्न उद्भवला की जर पहिलं नाव कोणाला आठवत असेल तर ते संगीता चेनवनकरांचं। खऱ्या अर्थाने गेल्या काही काळामध्ये वेगवेगळ्या निवडणुकीच्या माध्यमातून लोकांसमोर जाऊन लोकांचे प्रश्न अगदी अर्ध्या रात्री त्या ठिकाणी जरी फोन आला तरी सोडवण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी ताईंनी केलेला आहे। आज मला या गोष्टीचा अत्यंत आनंद आहे की आदरणीय अजितदादा पवार आणि या बदलापूर शहराच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। नुकतंच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादीला मोठं यश संपादन करण्यात त्या ठिकाणी यश मिळालेलं आहे। बघायला गेलं तर दोन्ही भाऊ एकत्र आले हे महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे। मी मगाशी पण म्हणाली की महाराष्ट्राचं राजकारण वेगळं आहे, बदलापूर शहरातलं राजकारण वेगळं आहे। बदलापूर शहरामध्ये मराठी माणसाची सुद्धा गळचेपी आपल्याला बघायला मिळते। माझे बरेचसे व्हिडिओज तुम्ही तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलेले होते। त्यामुळे मराठी माणसासाठी जर काम करायचं असेल तर ते कुठेही राहून आपल्याला करता येतं। त्यामुळे मग मी शेवटी निर्णय घेतला की मला जर या पक्षामध्ये आली आणि दामले साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जर मला काम करायला मिळते तर नक्कीच मी इथे राहून सुद्धा मराठी माणसासाठी काम करू शकते। की स्वीकृत जाणं किंवा आतमध्ये पाठवणं हे शेवटी पक्षाचा प्रोटोकॉल असतो। त्याप्रमाणे मी नवीन आहे, जुने काही कार्यकर्ते असतात ते नाराज होणे हे सगळं आम्ही बघितलेलं आहे आणि ज्यावेळेला कार्यकर्ता नाराज होतो त्यावेळेला त्याची काय परिस्थिती होतो त्यामधून मी गेलेली आहे। त्यामुळे माझंही दामले साहेबांना तेच म्हणणं होतं की मी आल्यानंतर आपणही हाई करू नये की मला लगेच स्वीकृतसाठी तुम्ही माझा आतापर्यंतचा संघर्ष बघितलेला आहे। यापुढे सुद्धा मी आपल्या पक्षामधून चांगल्या प्रकारे काम करेन आणि बदलापूर शहरामध्ये लोकांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करेन। त्यामुळे आपण माझं जे काम आहे ते काम बघून नंतर मला द्यावं, म्हणजे मला स्वीकृत मिळावं किंवा मला नगरपालिकेत जायचंय त्याच्यासाठी म्हणून मी हा प्रवेश केलेला नाहीये। काम करणं ह्यालाच कार्यकर्ता म्हणतात, ह्यालाच ब्रँड म्हणतात आणि म्हणून आम्ही निवडणुका संपल्यानंतर एकत्रित आलोय की पुढचे 5 वर्ष आम्हाला लोकांची सेवा त्या ठिकाणी करते आणि चांगला कार्यकर्ता जो असतो त्याला पद मागावं लागत नाही, त्याला ते आपोआप पद त्याच्याकडे धावून येतं।